ज्या मागण्यांसाठी पक्षात प्रवेश केला त्या मागण्या पदरात पाडून घ्या. राजू साबळे यांना शिवसेना शेतकरी सेना अध्यक्ष विजयप्पा सावंत यांचा सल्ला. 15 ऑगस्टचा झेंडावंदनाचा मान नामदार भरतशेठ गोगावले यांनाच मिळाला पाहिजे. ही रायगड जिल्ह्यातील शिवसेना बरोबरच सामान्य नागरिक आणि विरोधकांचीही मागणी आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून युतीतील 2 पक्षांमध्ये 7 ते 8 महिन्यांपासून घमासन सुरू आहे. पालकमंत्रीपद नसल्याने जिल्ह्याच्या विकासकामात देखील अडथळा निर्माण होत आहे. अशातच 26 जानेवारीचा झेंडावंदनाचा मान हा आदिती तटकरे यांनी बजावला होता. आत्ता मात्र तटकरेंच्या नावाला शिवसेनेकडून विरोध होत असून रायगड जिल्ह्याच्या शासकीय झेंडावंदनाचा मान हा मंत्री भरतशेठ गोगावले यांना मिळाला पाहिजे अशी मागणी केली जात आहे. नामदार भरतशेठ गोगावले हे वरिष्ठ आमदार असून ते एकाच मतदारसंघातून 4थ्यांदा निवडून आले आहेत आणि ते कॅबिनेट मंत्री आहेत. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्थगित आहे. अशा वेळेला सिनियर आमदार म्हणून मंत्री भरतशेठ गोगावले यांना झेंडावंदनाचा मान मिळावा अशी मागणी शिवसेना आणि विरोधकांकडून देखील होत आहे. त्यामुळेच नवीनच परंतु तिसऱ्यांदा राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधलेल्या राजू साबळे यांनी मंत्री भरतशेठ गोगावले यांना विरोध दर्शवला होता. त्यावर आता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून टीका होत असून ज्यांनी 2 दिवसांपूर्वी आपल्या मागण्यांसाठी पक्षात प्रवेश घेतला आहे त्यांनी आपल्या मागण्या पदरात पाडून घ्याव्यात असा सल्ला शिवसेना शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष विजयप्पा सावंत यांनी राजू साबळे यांना दिला असून शिवसेना पक्षात आपण प्रदेशपदावर असताना काय दिवे लावलात असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे. काहीच दिवसांपूर्वी शिवसेनेच्या वतीने राजू साबळे हे आपल्या संस्थेला 10 कोटीचा निधी मिळावा म्हणून शिवसेना सोडून राष्ट्रवादीत जात आहेत असा आरोप करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने पुन्हा एकदा टीका राजू साबळे यांच्यावर झाल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. स्वातंत्र्य दिनाचं झेंडावंदन पालकमंत्री म्हणून नामदार भरतशेठ गोगावले यांनी करावं अशी संपूर्ण जिल्ह्यातल्या शिवसैनिकांची, त्याचबरोबर आमदारांची आणि त्याचबरोबर परवाच काँग्रेसच्या ठाकूरांनी सुद्धा मागणी केलेली आहे की भरतशेठ गोगावले हे 4 वेळा निवडून आलेले आहेत, सिनियर आमदार आहेत, सिनियर मंत्री आहेत. त्यामुळं त्यांना झेंडावंदनाचा मान अलिबागमध्ये मिळावा यासाठी संपूर्णपणे मागणी या रायगड जिल्ह्यामार्फत नागरिकांतर्फे सुद्धा केली जाते. आणि राहिला प्रश्न जे काल 3 दिवसापूर्वी राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत त्यांच्या मताला किती किंमत द्यायची हा खऱ्या अर्थानं महत्त्वाचा प्रश्न आहे. जसे काय बोलतायत की मुख्यमंत्र्यांची ह्यांची चर्चा झाली आणि त्यानंतरच ह्या पद्धतीच्या प्रतिक्रिया देत आहेत. मला त्यांची माझी त्यांना विनंती आहे की आपलं पहिलं बस्तान स्थिरस्थावर करा, ज्या काय मागण्या आहेत त्या पदरात पाडून घ्या, नंतरच प्रतिक्रिया द्या. कारण आपली कारकीर्द प्रदेश प्रवक्ते पदाची कशी होती ही आम्ही जवळून पाहिलेले आहे. त्यामुळं जास्त न बोललेलं बरं एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो.